महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। अखेरकार बहिणींची प्रतीक्षा संपली आणि पैसे वाटपची तारीख सुद्धा फिक्स झाली। पण तारीख सोबत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जर एप्रिलचा हप्ता तुम्हाला हवा असेल तरी 4 कागदपत्राची मागणी करण्यात आलेली आहे। लाडकी बहीण योजनेचा तुम्ही फॉर्म भरला असेल त्यावेळेस तुम्ही हे 4 कागदपत्र जमा केले नसतील, त्यासाठी तुम्हाला आता हे 4 कागदपत्राची मागणी करण्यात आली आहे। जर तुम्ही हे 4 कागदपत्र जमा केले नाही तर तुम्हाला 21 रुपये मिळणार नाही। केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। आज मोठी बैठक झाली, बैठकीमध्ये हा निर्णय पार पडलेला आहे की ज्या बहिणी हे 4 कागदपत्र जमा करणार नाही अशा बहिणींना लाडकी बहीण योजनेचा एकही हप्ता यापुढे दिला जाणार नाही। आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे 13,500 रुपये वाटप झालेले आहे, म्हणजे 9 हप्ते त्यांना देण्यात आलेले आहे 1500 रुपये प्रमाणे। आता हा हप्ता वाटप होणार आहे तो 21 रुपये प्रमाणे वाटप होणार आहे, म्हणजे याला आता 1500 वरनं वाढ 1500 वरनं आता 21 रुपये झालेले आहे। 600 रुपयाची वाढ झालेली आहे। हे 600 रुपयाची जी वाढ झालेली आहे त्यासाठी आता तुम्हाला हे 4 कागदपत्राची मागणी करण्यात आलेली आहे। भरपूर अशा महिला आहेत त्यांनी एका डॉक्युमेंटवर 4 फॉर्म भरलेले आहेत, म्हणजे या लाडकी बहीण योजनेचा गैरवापर करून घेतलेला आहे। म्हणून या योजनेसाठी जे खरोखर पात्र आहेत त्याच बहिणींना लाभ द्यायचा आहे, कारण आता 21 रुपये प्रमाणे तुम्हाला हप्ता वाटप होणार आहे, त्यासाठी 4 कागदपत्राची मागणी आहे। जे खरोखर गोरगरीब महिला असतील त्याच बहिणींना याचा लाभ भेटला पाहिजे, म्हणून ही 4 कागदपत्राची मागणी केली आहे। आपण लवकरात लवकर पाहूया कोणते हे 4 कागदपत्र असणार आहे। हे 4 कागदपत्र तुम्हाला कुठं मिळतील आणि कुठं जमा करायचं, कोणाकडे द्यायचं, ते सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। पण त्यापूर्वी तुम्हाला एक महत्त्वाची माहिती देतो की राज्य शासनाने जे निर्णय ठेवण्यात आलेले होते सर्व निर्णय आता काढण्यात आलेले आहे। महत्त्वाचे 4च निर्णय बाकी आहे, बाकी सर्व निर्णय जे तुमचं उत्पन्न वगैरे असेल, तुमचं इन्कम वगैरे, ते सर्व निर्णय आता बाद करण्यात आलेले आहे। महत्त्वाचे 4 नियम ठेवण्यात आलेले, बाकी सर्व नियम आता काढलेले आहे। म्हणजे लाडक्या बहिणींना घाबरायचं काही कारण नाही। आता शासनाने ही योजना आता कायमस्वरूपी चालू राहावी म्हणून फक्त 4 कागदपत्राची मागणी केलेली आहे आणि 4च निर्णय बाकी ठेवण्यात आलेले आहे। सर्वात अगोदर आपण हे 4 निर्णय कोणते आहेत ते पाहूया, त्यानंतर तुम्हाला 4 कागदपत्र कोणते आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। सर्वात अगोदर आपण हे 4 नियमांबद्दल जाणून घेऊ, त्यानंतर तुम्हाला हे 4 कागदपत्र कुठं मिळतील आणि कोणते असणार आहे आणि कसं जमा करायचं ते सर्व माहिती तुम्हाला मी सांगणार आहे। सर्वात अगोदर आपण हे 4 नियम पाहूया। 4 नियमांपैकी पहिला जो नियम असणार आहे इथं पाहू शकता तुम्ही। आपण सर्वात अगोदर हे 4 नियम पाहूया। त्यामधून पहिला जो नियम असणार आहे तो पहिला नियम म्हणजे पहिला निर्णय जो लागू झालेला आहे ते तुम्हाला चौकशीच्या माध्यमातून चेकिंग होणार आहे, याला क्रॉस व्हेरिफिकेशन असं म्हणू शकता। आता अंगणवाडीच्या सेविकांना ही मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे। अंगणवाडीच्या सेविका तुमच्या घरी येऊन 4 वस्तू चेक करणार आहे। जर हे 4 वस्तू तुमच्या घरामध्ये आढळून आले तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता यापुढे एकही हप्ता तुम्हाला दिला जाणार नाही आणि लाडकी बहीण योजनेपासून कायमस्वरूपी तुम्हाला काढण्यात सुद्धा येणार आहे। क्रॉस व्हेरिफिकेशन हे आता सुरू झालेलं आहे। आता तुम्हाला क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये हे 4 वस्तू देण्यात आलेली आहे। तुमच्या डॉक्युमेंटच्या माध्यमातून तुमच्या घरी स्वतः येऊन लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी महिलांच्या चौकशी सुरू झालेली आहे। अंगणवाडीच्या सेविकांना ही मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे। तर हे सर्वात अगोदर जी पहिली वस्तू चेकिंग होणार आहे ती म्हणजे तुमच्या घरात 4 चाकी वाहन आहे की नाही। बघा, सर्वात प्रथम जी चेकिंग होणार आहे तुमच्या घरी 4 चाकी वाहन आहे की नाही। 4 चाकी वाहन आहे, ज्या बहिणींच्या घरी 4 चाकी वाहन असेल त्या बहिणींचा फॉर्म कायमस्वरूपी बंद होईल। बघा, लाडकी बहीण योजनेपासून कायमस्वरूपी बंद होईल आणि ज्या बहिणींच्या घरी 4 चाकी वाहन नाही त्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा कायमस्वरूपी हप्ता भेटत राहणार आहे। 10वा हप्ता तुम्हाला 21 रुपये प्रमाणे येणार आहे, म्हणून एक क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू झालेलं आहे। या क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये पहिली चौकशी जी होणार आहे ती गाडीची असणार आहे, 4 चाकी वाहन असणार आहे। ज्या बहिणींकडे 4 चाकी वाहन असेल त्यांचा फॉर्म तात्काळ रद्द होणार आहे, तात्काळ ऑनलाईन पद्धतीने रद्द केला जाणार आहे आणि ज्या बहिणीच्या घरी 4 चाकी वाहन नसेल त्यांना 21 रुपये प्रमाणे हप्ता याच महिन्यापासून देण्यात येणार आहे। तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुमच्या घरी 4 चाकी वाहन आहे की नाही आणि लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत तुम्हाला किती हप्ते भेटले ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। आता आपण पाहूया दुसरी जी चौकशी होणार आहे ती अशा पद्धतीने अंगणवाडीच्या सेविका तुमच्या घरी येऊन चौकशी चेक करणार आहे। आता ज्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे त्या बहिणींसाठी चेकिंग होणार आहे प्रॉपर्टीची। बघा, तुमच्या नावावर किती प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी अशा पद्धतीने चेकिंग होणार आहे, जसं की शेती असो,
कुठलाही प्लॉट असो, कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी असो, हे सर्व ऑनलाईन पद्धतीने चेकिंग होणार आहे. तुमच्या आधार कार्डच्या माध्यमातून सर्व चेकिंग होणार आहे. तुमच्या आधार कार्डवर जसंही तुमच्या आधार कार्ड ऑनलाईन पद्धतीने अपलोड करतील त्याप्रमाणे त्यांना माहिती येणार आहे की तुमच्या नावावर किती प्रॉपर्टी आहे, तुमच्या नावावर शेती आहे का, प्रॉपर्टी आहे का, सर्व माहिती त्यांच्याकडे येणार आहे. जर प्रॉपर्टी असेल तर तात्काळ तुमचा अर्ज रद्द होईल आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेपासून कायमस्वरूपी काढण्यात येणार आहे. आणि जर प्रॉपर्टी नसेल, कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी नसेल तर तुम्हाला सुद्धा 2100 रुपये प्रमाणे पैसे वाटप होणार आहे. 10वा हप्ता जो तुम्हाला देण्यात येणार आहे तो तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे वाटप होईल. आणि जर काही कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी असेल, प्लॉटसुद्धा असेल तरीसुद्धा तुम्हाला कायमस्वरूपी लाडकी बहीण योजनेपासून काढण्यात येणार आहे. हे सुद्धा आता ऑनलाईन पद्धतीने केले जाणार आहे. ऑनलाईन पद्धतीने तात्काळ तुमचा अर्ज रद्द करण्यात येणार आहे. तात्काळ त्याच क्षणी त्यांच्याकडे एक लॅपटॉपसुद्धा असणार आहे. लॅपटॉपच्या माध्यमातून तुमचा फॉर्म कायमस्वरूपी रद्दसुद्धा करू शकता. यासाठी तुम्हाला रिअप्लाय करण्याचा ऑप्शन दिला जाईल. तो कसा दिला जाईल ती माहिती मी तुम्हाला सांगणारच आहे. तिसरी जी चौकशी होणार आहे, तिसरी चौकशी म्हणजे तुमच्या घरात कोणी टॅक्स भरत आहे का. जर भरत असेल तर त्या घरातील जेवढ्या पण महिला लाभ घेत असतील सर्व महिलांचा लाभ आता बंद करण्यात येणार आहे. बघा, यामध्ये आता तिसरी चौकशी, तिसरी क्रॉस व्हेरिफिकेशन जे होणार आहे ते म्हणजे टॅक्स. जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणी टॅक्स भरलेला असेल तर त्या घरामध्ये जेवढे पण महिला लाभ घेत असतील सर्वांचा लाभ बंद होईल. कोणाला 1 रुपयेसुद्धा मिळणार नाही. आत्तापर्यंत तुम्हाला हप्ता भेटला असेल, 9 हप्ते तुम्हाला मिळाले असतील, हे पैसे काय परत घेणार नाही. पण यापुढे 10वा हप्ता जो तुम्हाला वाटप होणार आहे तो कायमस्वरूपी तुमचा बंद होईल. हे गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि ज्या बहिणींच्या घरात कोणी टॅक्स वगैरे भरत नसेल त्या बहिणींना 2100 रुपये प्रमाणे हप्ता येणारच आहे. कायमस्वरूपी 2100 प्रमाणे हप्ता येईल. लाडकी बहीण योजनेचा आता हप्ता 2100 प्रमाणे जो वाटप होणार आहे, ही तिसरी चौकशी अशा पद्धतीने होणार आहे. तुमच्या कुटुंबात कोणी टॅक्स भरतं का ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आता शेवटची जी चौकशी होणार आहे ती म्हणजे शेवटची चौकशी तुमच्या उत्पन्नाची. बघा, लाडकी बहीण योजनेचा जेव्हा फॉर्म सुरू झाला त्यावेळेस लाडकी बहीण योजनेच्या अशा बहिणींनी फॉर्म भरायचा ज्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे. ठीक आहे, 2.5 लाखापेक्षा कमी आहे अशा बहिणींनीच फॉर्म भरणे गरजेचं आहे. तर 2024मध्ये योजना सुरू झालेली आहे. तर आता 2025 हा सुरू झालेला आहे. 2025 आता सुरू झालेला आहे. तर त्यासाठी आता 2025चं जे इन्कम तुमचं येणार आहे त्यामध्ये सुद्धा तुमचं 2.5 लाखापेक्षा इन्कम कमी असणे गरजेचं आहे. ज्या बहिणींचं 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आलं असेल त्यांना सुद्धा तात्काळ त्यांचा फॉर्म रद्द करण्यात येणार आहे. हे सुद्धा अंगणवाडीच्या सेविका तुमच्या घरी येऊन तुमचं उत्पन्न चेक करणार आहे. अशा पद्धतीने तिसरी चौकशी होणार आहे. आणि उत्पन्न जर तुमचं 2.5 लाखापेक्षा कमी असेल तर तुम्हाला सुद्धा हा योजनेचा लाभ 2100 रुपये प्रमाणे या महिन्यापासून मिळणार आहे. तुमचं उत्पन्न किती आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहता ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आपल्याला एक सर्वे सुद्धा समजेल कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ हा जातोय आणि कुठून व्हिडिओ पाहताय. ठीक आहे, तर यामध्ये आता ही अशा प्रकारे 4 पद्धतीने चौकशी होणार आहे. महत्त्वाची माहिती तुम्हाला देतो की लाडकी बहीणसाठी आता जे 4 कागदपत्राची मागणी करण्यात आलेली आहे, कोणते ते 4 कागदपत्र असणार आहे ते आपण जाणून घेऊया. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आतापर्यंत आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा. तर पाहूया आपण कोणते ते 4 कागदपत्र असणार आहे. पहिलं कागदपत्र जमा करायचं आहे ते म्हणजे तुमचं इन्कम. कारण म्हणजे तुमचं इन्कम आता सर्वात मोठं प्रूफ म्हणून काम करणार आहे. कारण आता नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. बघा, तुम्हाला माहिती आहे दरवर्ष इन्कम चेंज होत राहतं. या वर्षाचं 2024चा तुम्ही फॉर्म भरला आहे लाडक्या बहीण योजनेचा, पण आता 2025 चालू झालं आहे. म्हणून 2025चं तुमचं इन्कम असणे खूप गरजेचं आहे. जर तुमचं 2025चं इन्कम तुम्ही सरकारला जमा केलं नाही, या 4 कागदपत्रांपैकी हे पहिलं कागद सर्वात महत्त्वाचं असणार आहे. आणि 3 कागदपत्र पण महत्त्वाचे, पण सर्वात प्रथम तुम्हाला इन्कमचे प्रूफ द्यावंच लागणार, ते पण 2025चे. तुम्हाला माहिती आहे आता 2025 चालू झाला. आता यावरनं सरकारला एक मोठा आकडा समोर येणार आहे. भरपूर अशा महिला आहेत त्यांनी इन्कम कास्ट जोडलेलं नाही, पण आता याला सर्वप्रथम कंपल्सरी करण्यात आलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचा जर तुम्हाला आता जानेवारीचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला इन्कमचे प्रूफ जमा करावंच लागणार, तरच तुम्हाला पुढचा हप्ता मिळणार आहे. ते पण 2025चे. जुनं इन्कम चालणार नाही. आणि तुमचं इन्कमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असणे गरजेचं आहे. हे पण लक्षात घ्यायचं. तुम्ही इन्कम कार्डचं तुमचं जे उत्पन्न येतं ते 2.5 लाखापेक्षा कमी असणं
गरजेचं आहे, तरच तुम्हाला पुढचा हप्ता दिला जाईल, नाहीतर तुम्हाला पुढचा हप्ता दिला जाणार नाही. ठीक आहे, कारण बघा तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे ते चेक होणार आहे. आता ऑनलाईन तुम्ही जसंही ते अपलोड करणार तुमचं वार्षिक उत्पन्न चेक केलं जाईल, ते पण 2025 असणे गरजेचं आहे. ठीक आहे, हे पहिलं कागदपत्र तुमच्यासाठी. आता दुसरं कागदपत्र दाखवतो. दुसरं जे कागदपत्र असणार आहे, ठीक आहे, दुसरं जे कागदपत्र असणार आहे ते म्हणजे तुमचं पॅन कार्ड. ज्याचं कारण म्हणजे याचं कारण काय झालं, तुम्हाला माहीत आहे की आता पॅन कार्ड 2.0 लॉन्च झालेला आहे. आता पॅन कार्ड द्यायची गरज का पडली, कारण तुम्हाला माहिती आहे आता पहिलं जे जुनं पॅन कार्ड होतं ते आता बंद झालेलं आहे आणि आता नवीन चालू झालेलं आहे. पॅन कार्ड 2.0 नवीन लॉन्च झालेलं आहे. आता 3 का 4 महिने झाले, याला 3-4 महिन्यापूर्वी हे लॉन्च झालेलं आहे. तर हे पॅन कार्ड सुद्धा तुम्हाला जमा करायचं आहे. समजतंय कुठं जमा करायचं ते तर ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं. हे पॅन कार्ड आणि पहिलं म्हणजे तुमचं इन्कमचं प्रूफ, असे 2 कागदपत्र जमा करायचं आहे आणि आणखीन 2 कागदपत्र ते तुम्हाला पुढे सांगतो. पण हे 2 कागदपत्र तुम्हाला लवकरात लवकर जमा करायचं आहे. आणि हे कसं तुम्हाला पॅन कार्ड 2.0 भेटणार आहे ते ऑटोमॅटिकली तुम्हाला मिळून जाणार आहे. ठीक आहे, ते कसं तुम्ही मिळवू शकता त्यावर पण मी डिटेलवर व्हिडिओ बनवून ठेवला आहे, तुम्हाला या चॅनलवर भेटून जाईल. ठीक आहे, आता बघा याचं काय झालं की हे पॅन कार्ड का जमा करावं लागतंय, तुम्हाला हे पॅन कार्ड जमा करावं लागणार आहे. हे पण तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडेच द्यायचं आहे. समजतंय का? 4 कागदपत्रांपैकी तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडे इन्कमचं प्रूफ आणि दुसरं म्हणजे पॅन कार्ड 2.0 जे लॉन्च झालंय ते, हे 2 कागदपत्रांचे झेरॉक्स अंगणवाडी सेविकांकडे द्यायचं आहे. ठीक आहे, आता तिसरं तुम्हाला कागदपत्र दाखवतो. तिसरं कुठलं कागद असणार आहे बघा इथं पाहू शकता तुम्ही. तिसरं जे कागदपत्र असणार आहे ते म्हणजे तुमचं रेशन कार्डचं, म्हणजे तुमचं रेशन कार्ड, कारण आता रेशन कार्ड सुद्धा डिजिटल झालं आहे. बघा भरपूर जो गोंधळ होतो या रेशन कार्डमुळेच होतोय. भरपूर अशा फॅमिली आहेत ज्यांनी सेपरेट रेशन कार्ड करून घेतलेलं आहे. तर सेपरेट रेशन कार्ड केल्यामुळे म्हणजे अशा वेगवेगळ्या फॉर्म भरताना त्यांनी काय केलं आहे की एक सेपरेट रेशन कार्ड केल्यामुळे त्यांनी 10 फॉर्म सुद्धा भरून दिले. ठीक आहे, यामुळेच 15 फॉर्म सुद्धा भरले. लाडक्या बहिणींचा एक व्यक्तीच्या नावावर 10 फॉर्म, 15 फॉर्म, 4 फॉर्म भरले, 5 फॉर्म भरले, असं काही आपल्याला दिसून येतंय. म्हणून आता रेशन कार्ड सुद्धा बघा इथं काय माहिती आली आहे, आता रेशन कार्ड सुद्धा डिजिटल झालेलं आहे. बघा ऑलरेडी तुम्हाला माहीत असेल, कदाचित जर तुम्हाला माहीत नसेल तर ही नवीन जी योजना येतं हे सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगत असतो, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घेणं खूप महत्त्वाचं असतं. इथं पाहू शकता तुम्ही एक लाल बटन दिसतोय सबस्क्राईबचा, तो बटन दाबून ठेवा. कारण की जेव्हा रेशन कार्ड डिजिटल झालं तेव्हा ऑलरेडी मी तुम्हाला सांगून दिलं होतं की रेशन कार्ड डिजिटल होणार आहे, कसं करता येईल ते पण सांगितलं आहे. ठीक आहे, आता डिजिटल जे रेशन कार्ड तुमचं झालेलं आहे ते रेशन कार्डचं झेरॉक्स तुम्हाला द्यायचं आहे त्या लाडकी बहीण योजनेचा अंगणवाडी सेविकांकडे. ठीक आहे, तुमचं रेशन कार्डवर किती महिलांचं नाव आहे, म्हणजे याचं मेन कारण काय, रेशन कार्डचं डिजिटलच का मागताय, कारण त्यावर तुमचं किती महिलांचे नावं आहे ते पाहण्यासाठी तुम्हाला आता जे नवीन रेशन कार्ड आले आहे ते जमा करायचं आहे. बघा म्हणजे एका व्यक्तीने एक महिलाने लाडकी बहीणसाठी एकाच महिलाने लाभ घेतला पाहिजे, त्यासाठी डिजिटल झालेला आहे. आणि डिजिटल झाल्यामुळे सर्वांना म्हणजे आता काही गोंधळ होणार नाही, सर्व काही ऑनलाईनच दिसणार आहे. म्हणून तुम्हाला आता रेशन कार्ड जे ऑनलाईन डिजिटल बनलंय तेच तुम्हाला द्यायचं आहे. ठीक आहे, आता शेवटचं जे राहिलं आहे कागदपत्र ते पाहण्यापूर्वी आतापर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून टाका, चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या. तुमच्यासाठी खूप मोठमोठे अपडेट घेऊन येत असतो. शेवटचं कागदपत्र पाहू शकता तुम्ही आता, ते म्हणजे चौथं कागदपत्र जे, ठीक आहे, चौथं कागदपत्र जे आहे ते म्हणजे तुमचं घरचं लाईट बिल. बघा तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं आहे की लाईट बिलची गरज का पडते, जिथं पण सरकारी कुठली स्कीम असू द्या त्यामध्ये लाईट बिलची गरज कंपल्सरी असते. आता लाईट बिल त्यांनी का आणलं, या 4 नियमांमध्ये लाईट बिलचं काय गरज पडली तर पाहू शकता, कारण गेल्या काही दिवसांपासून अशा भरपूर घटना समोर आलेल्या आहेत की ज्यामध्ये एक व्यक्तीने 50 फॉर्म भरलेले आहेत वेगवेगळ्या नावाने. बघा
म्हणजे एका व्यक्तीच्या नावावर वेगवेगळ्या 50 फॉर्म त्यांनी भरलेले आहेत। म्हणून लाईट बिल जर तुम्ही त्याला जोडलं तर असं एकच फॉर्म भरता येईल, अशा अनेक फॉर्म भरता येणार नाही लाडक्या बहिणींचं। आणि जर कोणी भरलेलं असेल लाईट बिल, जर त्यांनी जॉईन करायचं सांगितलंय म्हणून त्या व्यक्तीला म्हणजे त्यांचं ऑटोमॅटिकली जे नाव असेल ते कट होऊन जाईल आणि खरोखर जी महिलांना लाभ मिळायला पाहिजे त्यांना त्यांचा लाभ मिळेल, म्हणून लाईट बिलची अट त्यांनी घातलेली आहे। सर्वात मोठी अपडेट आहे आताची। लाईट बिल त्यांनी का दिलंय की एकच व्यक्ती लाईट बिलवर फॉर्म भरू शकते एका कुटुंबात, समजतंय का? एका कुटुंबात एक किंवा दोन व्यक्ती याचा फॉर्म भरू शकता, पण त्यांचं नाव रेशन कार्ड मध्ये असणे गरजेचं आहे। ठीक आहे, आता लाईट बिल का दिलं की एका व्यक्तीच्या नावावर लाईट बिल येतं, म्हणजे घरचा मुखिया जो असतो ना त्याच्या नावावर लाईट बिल येतं। त्या लाईट बिलच्या माध्यमातून त्यांना कळून जाईल की कोणाच्या घरात किती व्यक्ती आहेत, ते सर्व काही त्यांना लाईट बिलच्या माध्यमातून समजून जातं। म्हणून त्यांनी ऑनलाईन अपलोड करताना लाईट बिलचं झेरॉक्स सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे। असं हे 4 कागदपत्र सरकारकडे जमा करायचं आहे। ते कसं करणार तुम्ही? अंगणवाडीच्या सेविकांकडे ते तुम्हाला झेरॉक्स करून द्यायचं आहे आणि बस तुमचं फॉर्म वगैरे काही भरायची गरज नाही। ते ऑलरेडी अंगणवाडी सेविकांकडे फॉर्म वगैरे दिलेले आहेत, फक्त तुम्हाला हे 4 कागदपत्र जमा करायचे। जसंही तुम्ही हे 4 कागदपत्र जमा केले तुमचा फॉर्म ऑटोमॅटिकली सबमिट होऊन जाईल आणि तुम्हाला जानेवारीचा हप्ता लगेच तुमच्या खात्यात जमा होणार आहे। ठीक आहे, लवकरात लवकर तुम्ही हे 4 कागदपत्र जमा करा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करा। असं नवनवीन माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असतो, म्हणून व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये।